नमस्कार मित्रांनो, माझं नाव शैलेश भोजने, शैलेश NTR यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। खूप दिवसानंतर व्हिडिओ आपण काढला आहे आणि आता आलो आपण गावी। रात्री ट्रेनमध्ये खूप गर्दी होती, तर आता पावसाचा सीझन चालू आहे। पाऊस गावी भरपूर पडतोय, मुंबईला पण पडतोय, तर त्यानिमित्त थोडंसं काम होतं, त्यानिमित्त गावी आपण आलेलो आहे। तर गावचा नजारा बघा, मस्त एक सुंदर असा नजारा आहे वरती मस्त आणि पाऊस बारीक बारीक चालू आहे इकडे। त्यात आपण चाललो संगमेश्वरला, बघूया काय बाजार बिजार भरतो काय, आणि जर बाजार भरत असेल तर छोटासा एक व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवेन। तर इकडे पण घराचं काम अजून आहे, बाकी आहे। तर चला भेटूया पुढे व्हिडिओमध्ये, आणि संगमेश्वरचा बाजार बघूया, जर भरला असेल तर नक्की व्हिडिओ दाखवेन तुम्हाला मी। चला पुढे बघूया आपण। तर हा आपला घराबाजूचा परिसर सुंदर असं हिरवागार झालेला आहे पावसामुळे। पावसाचं आगमन झालेलं आहे इकडे। या साईडला कळंबा आहे, कळंबाचा पण व्हिडिओ नक्की आता जाऊन चेक करणार आहे। हे बघा, तर आमच्या वाडीचं मंदिर, दत्ताचं मंदिर, दत्तसाई मंदिर, आणि इकडे शेडचं पण काम झालेलं आहे। आणि आता बघ किती भारी वाटतं इकडे विकास। हे बघा, आता शेड पण मारून झालेले आहे, पावसाचं पाण्याचं टेन्शन नाही कार्यक्रम करण्यासाठी। हे बघा, हे आमचं मंदिर आहे। हा कार्यक्रमासाठी हॉल आहे, पत्रा मारलाय, पण जरा खूप छान वाटते बघा, काय टेन्शन नाही। आता कोणतेही कार्यक्रम पाऊस पडला तर इथे होऊ शकतात। आपले लालपरे आलेले आहे, लालपरेने आपण चाललोय संगमेश्वरला। तर संगमेश्वर स्टँडला आता आपण आलेलो आहे, आणि गर्दी बघू शकता, आज बुधवार असल्यामुळे फुल गर्दी आहे इकडे। आणि मुंबई गोवा हायवे अजून झालेला नाही। मुंबई गोवाची परिस्थिती बघा किती खराब आहे। चिखल आहे इकडे पावसामुळे। आपण संगमेश्वर मार्केटला आता आलेलो आहे आतमध्ये। हो निला भाव, आपण आता चाललोय मार्केटमध्ये, जो बाजारपेठ भरतो त्या साईडला आता आपण चाललेलो आहे। आज रस्ता आहे आणि आता सुरुवात होते हळूहळू। इकडे बघा रस्त्या वगैरे आहेत, बैलांना दावी वगैरे त्या साईडला पण आहेत। तर बाजार सुरू झालेला आहे, संगमेश्वर बाजारपेठ। तर मित्रांनो, आता इकडे मसाल्याकडे आहे, मसाल्याचे सर्व दुकान आहेत इकडे। मसाला घेणार नाही, तिखट काय घेतलं मसाल्याचा आहे इकडे। कोलिन धवला बाजार लागलाय, भरलाय।
इकडे मसाला इकडे कोलिम आहे. बलीचे सुकट बली कोलिम शिंगलं की नाही शिंगलं हा एक कोलिम हा 200 रुपये किलो हा 300 रुपये किलो काढ. पाऊस पडलाय पण महागाई आता वाढलेली आहे. इकडे सुके बोंबील आहेत. हे आमच्या गावी येतात सर्व राऊंड मारायला मंगळवारचे आमच्या वाडीमध्ये खूप वर्षापासून एक कोलिमवाले येतात इकडे. त्यांच्याकडे तर आपण आलो घ्यायला. किती आहे द्या व्यवस्थित लावून द्या. हा किती रुपये 250 आपण 250 200 देतो. इकडे कार्ड पण आहे. कोलिम काय घ्यायचं बोल. तीनशे कुठला हे बोंबील 350 तिकडं आम्ही आता हा कोलिम घेतलेला आहे. अर्धा तसं 1 किलोचे 2 पॅकेट घेणार आहे. तर मित्रांनो मार्केटमध्ये आपण आलेलो आहे आणि आता आपण ते कोलिम घेतोय बघा. कोलिम घेण्याचं अजून भरपूर सामान घ्यायचं, खोबरं वगैरे घ्यायचे जे आपण मुंबईला घेऊन जाणार. आणि भरपूर चाकरमानी इकडे आलेले आहेत ते मुंबईला सामान घेण्यासाठी आलेले आहेत. जे सर्व मच्छी सुकी मच्छी घ्यायला इकडे आलेले आहेत. आणि मी माझी आई आलेली इकडे आज. तर घेऊया छोटंसं बघूया मार्केट तुम्हाला दाखवणार आहे मी. भरपूर आता गर्दी हळूहळू चालू झालेली आहे. पाऊस थांबलेला आहे इकडे आता म्हणून मार्केट पूर्ण भरलेलं आहे. तर दाखवतो तुम्हाला अजून पुढे अजून काय आहे बघण्यासारखं. आपला कोकणातला मोठा बाजार संगमेश्वरातला बुधवारचा. तिकडे सर मच्छी आहे बघा. हा शिंगटा सर्वात आवडता आपला मसाला आहे. गर्दी थोडा कमी आहे पण आता हळूहळू गर्दी वाढते. इकडे मसालावाले पण आहेत. संगमेश्वरचा आठवडा बाजार. हे बघा खोबरं आहे 250 रुपये किलो बोलत आहेत पण आपल्याला कमी दरामध्ये देतील ते. हे बघा इकडे तुम्ही दूर दूर तर बघू शकता. इकडे सर्व मच्छी सुका मच्छी. ह्या साईडला सर्व मच्छी आहे. काय इकडे मच्छी थोडी घरी घ्यायची. साईडला मच्छी एक लावून द्या व्यवस्थित. हा द्या एक लावून व्यवस्थित. हा 100 रुपये वाटा आहे. मला बघा बोलता आहे का 1 2 3 200 मला 200 3 एक 100 ला ना 2 1 200 रुपये होतात. आता आम्ही हे बल्लीचे सुकट घेतोय. हे बल्लीचे सुकट आहे. ते पावसामध्ये खायला खूप भारी वाटते खायला. आता आम्ही 1 किलो घेतो. तर मित्र आता पावसाला पण सुरुवात झालेली आहे. पाऊस पण येतोय. मार्केट पण भरलेलं आहे इकडे सर्व. अजून तिकडे भरपूर आहे पण पावसामुळे आपल्याकडे बघूया. मी जाईन तिकडे हळूहळू. तिकडे अजून इकडे बाकी आहे दाखवायचं तुम्हाला.
म्हणून आता काय एवढा सण येऊ घाली 100 रुपयाला मी घेतलेला आहे पूर्ण हा कोलिन. तुला कोले ही आली होती ना करत रेलो म्हणून शपथ हे ते तुझ्या नशीब की जायचं ना टाका थोडा. मित्र आता मसाला घ्यायला आलो आम्ही इथं. पाऊस पण आलाय इथं. आम्ही पहिला आलो. पाऊस पडला की चिखल लगेच होतोय. जे जास्त करून जे मुंबईला घेऊन जातात ते हा एक शिंगटा आमच्याकडे बोलतात. खारा मासा बोलतात काही ठिकाणी, काही ठिकाणी शिंगटा बोलतात. हे बघा 500ला 4 पण द्यायला. पाऊस जसा येतो तर 500ला 4 पण देतात. हे बघा अरे शिंगटा खारा मासातला मिठातला मासा. तर मित्रांनो ह्या साईडला आहे भाजी मार्केट. इकडे बाजार भरलाय, भाजी आहे सर्व. पावसामुळे पूर्ण चिखल झाला इकडे. पाऊसमध्येच येतो बारीक बारीक थोडासा. पूर्ण भाजी मार्केट. भाजी घ्यायची आहे. मिरची वाटे निघाला 20 रुपये. मिरची वाटे निघाला 20 रुपये. तर इकडे कांदा बटाटा लसूण ह्या साईडला सर्व बसलेत. मला वाटतं हा शेवटचा बाजार असेल. पावसानंतर बंद करतात. तर संगमेश्वर डेपो आहे. तुम्ही बघा आता नवीन बांधला आहे. अजून काम बाकी आहे ह्या साईडला. आणि ह्या साईडला आमच्या ती मुसरीमाल बस लागेल आमची बस. आणि पाऊस आता आलेला आहे आणि पावसामध्ये पूर्ण चिखल झालेलं आहे इकडे. पूर्ण चिखल. अजून बस यायला आमचा टाईम आहे थोडा. आणि वातावरण बघा ढगाळ झालं आहे पूर्ण. पाऊस पण पडतोय. तर मित्र आता आपण संगमेश्वरात आलेलं आहे घरी. रिक्षाने आलो आहे. पाऊस भरपूर आहे आणि खूप बरं वाटलं जरा. पावसात आता भिजतो आम्ही. तर तुम्ही बाजाराचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला नक्की आवडेल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर सर्वांनी नक्की करा. आणि बघा तुम्हाला गावच्या काय जेवढ्या व्हिडिओ दाखवता येईल तेवढं मी आता दाखवतो. गावी आलो आहे. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय.